दरम्यान काम पूर्ण झाल्यानंतरच टोल आकारणी असं म्हणत बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी स्पष्टीकरण दिलंय। मुंबई गोवा महामार्गाच्या कामांची पाहणी त्यांनी केलेली आहे। मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्णत्वास जात नाही तोपर्यंत प्रवाशांकडून कुठल्याही प्रकारे टोलची आकारणी केली जाणार नसल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी स्पष्ट केलंय। महामार्गावर काही ठिकाणी टोल नाके उभारले गेलेत परंतु तिथं टोल आकारणी होत नाहीये। काम पूर्ण झाल्यावर नॅशनल हायवेच्या धोरणाप्रमाणेच टोल आकारणी केली जाईल असं त्यांनी सांगितलंय। टोल नाके उभे राहिले असतील पण मला वाटते ते खालच्या बाजूला म्हणजे काय म्हणायचं सावंतवाडी सिंधुदुर्गच्या बाजूला उभे राहिलेत, तिकडं वरच्या बाजूला आणि आमची पण मागणी म्हणजे तुम्ही जे म्हणताय ते आहे की रोडचं काम पूर्ण झाल्यानंतरच टोलची जी काय नॅशनल हायवेच्या धोरणाप्रमाणे, कारण हा नॅशनल हायवे आहे, कारण आपल्या राज्यातनं जरी जात असलं तरी याला जे काही टोलचं हे आहे ते नॅशनल हायवेच्या याच्याप्रमाणे लागतं, त्यांच्या धोरणाप्रमाणे लागणार। तर ज्यावेळेला पूर्ण सगळं हे होईल त्याच्यानंतरच नॅशनल हायवेच्या ह्याच्याप्रमाणे काय असेल ते टोलचा निर्णय होईल।